अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की उंबराच्या झाडाला म्हणजेच औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालताना नेमका कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि या औदुंबर वृक्षाचं महत्त्व काय आहे आणि औदुंबर वृक्ष नेमकं कुठे कुठे असतात आणि औदुंबर वृक्षाला म्हणजे औदुंबर जवळ जाऊन जी तुम्ही इच्छा बोलाल ती इच्छा तुमची 100% पूर्ण होणार म्हणजे होणार आणि लवकरच पूर्ण होणार. तर ती कशा पद्धतीने बोलायची आहे, कोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत, ते सर्व काही माहिती एकदम साध्या आणि सोप्या भाषेत या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग ताईंनो, आता बघा बऱ्याच वेळेस उंबराचं म्हणजे औदुंबर वृक्षाला इतकं का महत्त्व आहे बघा. कारण औदुंबर वृक्षामध्ये प्रत्यक्ष दत्त महाराजांचा वास असतो. औदुंबर वृक्षाखाली बसून दत्त महाराजांनी जप तप उपासना केलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष औदुंबर वृक्षामध्ये दत्त महाराजांचा वास असल्यामुळे तुम्ही औदुंबर वृक्षाखाली उभारून औदुंबर वृक्षाजवळ उभारून ज्या काही इच्छा मनोकामना औदुंबर वृक्षाला सांगचाल त्या तुमच्या नक्कीच पूर्ण होतात म्हणजे होतातच. त्याचबरोबर बघा औदुंबर वृक्ष हे तुम्हाला बऱ्याच वेळेस दत्त मंदिराच्या समोर पाहायला मिळेल, मठामध्ये पाहायला मिळेल, स्वामींच्या केंद्रामध्ये पाहायला मिळेल. स्वामींचे जे मठ केंद्र आहेत, जे काही म्हणजे मंदिरं आहेत तिथे तुम्हाला औदुंबर वृक्ष पाहायला मिळेल. खूप म्हणजे खूप या औदुंबर वृक्षाची प्रचिती खूप ताईंना आलेली आहे. आता बघा ज्यावेळेस तुम्ही केंद्रामध्ये जातात, केंद्रामध्ये जायच्या आधी सर्वात आधी औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालूनच सगळेजण केंद्रामध्ये जात असतात. कारण महत्त्वच इतकं आहे औदुंबर वृक्षाला. कारण सर्वात आधी औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालूनच केंद्रात सुद्धा प्रत्येक जे ताई दादा जातात ते मंदिरात नंतर जात असतात. तर तुम्हाला औदुंबर वृक्षाला जी काही तुमची मनोकामना आहे ती मनोकामना तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ गेल्यानंतर तुम्हाला ती सांगायची आहे आणि औदुंबर वृक्षाला तुम्हाला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता असं नाही की औदुंबर वृक्षाला 108 प्रदक्षिणा घालायचं म्हणजे की एकदा जी सुरू केलं ती 108 झाल्यावरच थांबलं असं अजिबात करायचं नाही बरं का. बऱ्याच ताईंकडून हीच नेमकी चूक होते की एकदा सुरू केलं की ते 108 होईपर्यंत दमच काढायचा नाही. तर तसं नाही बघा. ज्यावेळेस आता औदुंबर वृक्षासमोर आपण सुरुवातीला जिथं माथा टेकवतो, आपलं जिथं पाया पडतो, आपण जिथं मुजरा करतो ना, तर तिथं सुरुवातीला तुम्हाला मुजरा करायचा आहे, पाया पडायचे, दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. तिथून पहिली प्रदक्षिणा सुरू करायची आहे. नंतर पहिली प्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्यांदा आपण जिथं आलो तिथंच तुम्हाला येऊन उभारायचं आहे, दोन्ही हात जोडायचे आहेत आणि नंतर दुसरी प्रदक्षिणा सुरुवात करायची आहे. दुसरी प्रदक्षिणा सुरू केली की तिथे जिथं आपण हात जोडलो तिथंच तुम्हाला यायचं आहे आणि तिथेच आणखीन हात जोडून तुम्हाला दत्त महाराजांना औदुंबर वृक्षाला प्रार्थना करून नंतर चौथी प्रदक्षिणा तुम्हाला सुरू करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही प्रदक्षिणा सुरू करायची आहे. कारण ही एकदम योग्य पद्धत आहे. प्रत्येक प्रदक्षिणा होण्यावेळेस तुम्हाला औदुंबर वृक्षाचं दर्शन घ्यायचं आहे. दोन्ही हात जोडून अशा प्रकारे तुम्हाला औदुंबर वृक्षाचं दर्शन घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि आता बऱ्याच वेळेस काय होतं, प्रदक्षिणा घालायच्या म्हणलं की चला फक्त गोल फिरलं औदुंबर वृक्षाच्या भोवती. तर असं नाही बरं का. कारण आपल्याला औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालताना एक असा मंत्र म्हणायचा आहे, एक असा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे खूप चमत्कारी असा हा मंत्र आहे. तो म्हणजे आपल्या
दत्त महाराजांचा हा मंत्र आहे. तुम्हाला 108 प्रदक्षिणा होईपर्यंत तुमच्यासोबत मैत्रीण आली असेल, तुमची ताई असेल, तुमच्या काकू असतील, कोणती शेजारीण असेल, कोणती बाजूला साईडला असेल, तिला काहीही तुम्हाला गप्पा गोष्टी करत प्रदक्षिणा मारायच्या नाहीत. तुमची जी मनात इच्छा आहे ती इच्छा स्वामी महाराजांना बोला, ती इच्छा औदुंबर वृक्षाला सांगा की माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या, मी तुम्हाला एवढे प्रदक्षिणा घालणार असं म्हणा. आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. आणखीन तुम्हाला जर कोणता जप येत असेल तर तो तुम्ही जप दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा जप तुम्हाला म्हणायचा 108 वेळेस. हा जप करून, हा मंत्र म्हणून तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. खूप म्हणजे खूप या औदुंबर वृक्षाचं महत्त्व आहे. जितकं आपण अटी नियमनुसार हे अटी नियम पाळून जर हे सेवा केले ना, तर त्या सेवेचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळतं आणि नक्कीच मिळतं. ज्यावेळेस तुम्ही औदुंबर वृक्षास जवळ जाऊन तुमच्या इच्छा मनोकामना बोलचाल, प्रदक्षिणा घालचाल, त्यावेळेस बघा तुमच्या मनालाही खूप वेगळ्या प्रकारची एक पॉझिटिव्हिटी येते, एक वेगळीच प्रसन्नता येते आणि मनही शांत होतं. ज्यावेळेस आपण गाणगापूरमध्ये जातो तर तिथेसुद्धा आपल्याला औदुंबर वृक्षालाच फेऱ्या मारल्या जातात. बघा खूप जण, लाखो भाविक तिथं दर्शनासाठी येतात, लाखो भाविक तिथं प्रदक्षिणा घालतात. कारण त्यांना औदुंबर वृक्षाचं महत्त्व माहीत आहे, त्यांना औदुंबर वृक्षाची प्रचिती आलेली आहे. आणि जो कोणी विश्वास ठेवून कोणतीही सेवा करतो का नाही, तर त्या व्यक्तीला त्या सेवेचं फळ हे मिळतं आणि मिळतंच. तर ताईंनो, तुमच्या जर घराजवळ केंद्र असेल, मठ असेल, तर आवर्जून केंद्रामध्ये, मठामध्ये गेल्यानंतर आवर्जून औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घाला. किंवा तुमच्या आसपास घराजवळ जर कुठे औदुंबर वृक्ष असेल तर तिथं गेल्यानंतर तुम्ही औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालून तिथंसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. खूप म्हणजे खूप सेवा ही छान आहे आणि हा मंत्र बोलूनच तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर चला, तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.